नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप खूप छान आणि आनंदात जावो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या दिवसाला सुरुवात करते. माझी आंघोळ झाली आणि आंघोळ झाल्यानंतर मी तुळशीला पाणी टाकलं आणि बेलाच्या झाडाला पण पाणी टाकलं. बेलाचं झाड आणि आमच्या घरामध्ये गोकर्णाचं पण झाड आहे. मी नवीनच लावलेलं आहे. त्याला छान अंकुर फुटलेले होते आणि बेलाच्या झाडाला पण खूप छान नवीन फांद्या फुटत होत्या. आणि मी तुळशीला रोज सकाळी अगरबत्ती वगैरे केली, पूजा केली आणि मी माझ्या कामाला सुरुवात केली. घरातली कामं काही सकाळपासून संपतच नाही. सर्वप्रथम थंडी असल्यामुळे मी सर्वप्रथम चहा ठेवला आणि घरातले कामं आवरायला घेतली. तुम्ही कशी करता? तुम्ही पण असंच करता का? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रॅकमधले भांडे घासली. रॅकमध्ये मी घासलेली भांडी लावत होती आणि माझं एक एक काम सुरू होतं. आणि चहा घेतला मी. पुन्हा माझ्या घरातल्या कामाला सुरुवात झाली. हिवाळ्यामध्ये कशी खूप भूक लागते, त्यासाठी मी घरातली आज जेवणामध्ये काय बनावं हे विचार चालू होता. आणि मला आज एका कस्टमरकडे जायचं होतं. त्यासाठी मी माझ्या मिस्टरांसोबत बाहेर निघाली. ब्लाऊज द्यायला जायचं होतं. आणि आमच्याकडचं मार्केट खूप म्हणजे खूप छान आहे. आम्ही नेहमी जातो आणि हे जाताना पण मी मिस्टरांसोबत आणि मी माझा मुलगा आम्ही असे तिघं माझ्या कस्टमरकडे गेलो. ते मी तुम्हाला नाही शेअर केलं. आणि आता मी गाडीवरती बसलो. आमच्या घराजवळच खूप छान एक ब्रिजसुद्धा आहे. त्या ब्रिजवरती खूप छान वाहत्या पाण्यामध्ये खूप असं रिलॅक्स वाटतो. छान हिरवं वाटत होतं हिवाळ्यामुळं. आणि पुन्हा मी संध्याकाळी घरी आल्यानंतर मला बाजारामध्ये भाजी आणायला जायचं होतं. आज फ्रीजमध्ये बघितलं तर भाजीपाला काहीच नव्हता. रोज आता शाळा चालू असल्यामुळे शाळेचा टिफिन करण्यासाठी रोज भाजीपाला आपल्याला लागतो, मुलांची शाळा असल्यामुळे. त्यामुळे मी मार्केटला जात होती. त्यासाठी म्हणलं तुम्हाला पण थोडंसं शेअर करावं आमच्याकडचं मार्केट. हे बघा, खूप छान ड्रेसेस आहेत. मी घरी भाजी आणली, मेथी, कढीपत्ता, टोमॅटो, बटाटे. आणि आज पावभाजी करण्याचा बेत आमचा ठरला होता. माझ्या मुलाला काहीतरी आज वेगळं खावंसं वाटत होतं. त्यासाठी तो बोलला की मम्मी आज पावभाजी बनव. त्यासाठी मी सर्व भाजीपाला घेऊन आली होती. मी सर्व भाज्या कट केल्या, स्वच्छ भाज्या धुवून घेतल्या आणि कुकरला 2-3 शिट्टी होजेपर्यंत सर्व भाज्या एकत्र करून उकडून घेतल्या. घेतल्यानंतर त्यात थोडंसं मीठ टाकलं आणि तोपर्यंत मी 3 ते 4 कांदा आणि टोमॅटो बारीक कट करून घेतले. पावभाजी करताना टोमॅटो आणि कांदा एकदम बारीक कट करून घेतला तरच त्याचं चांगलं लागतो. पेस्ट करून टाकलेली चांगली नाही लागत. कांदे मी स्वच्छ धुवून घेतले आणि बारीक कट करून घेतले. जोपर्यंत शिट्टी होजेपर्यंत तोपर्यंत मी बाकीची भाजीची सर्व तयारी करून घेतली होती. अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट मी करून घेतली. मिक्सरला फिरवून घेतली. काय असतं, मुलांना कधी कसं वेगळं खाऊसं वाटतं. रोज तेच जेवण करून पण खूप कंटाळा येतो. त्यासाठी मी आज पावभाजीचा बेत केला होता. 2 ते 3 शिट्ट्या झाल्या होत्या आणि मी कुकरमध्ये ग्लासनीच, माझ्याकडं ते हे नव्हतं म्हणून त्यासाठी मी भाजीचा ग्लासनीच मी चुरा करून घेतला आणि अद्रक लसूणची पेस्ट वाटून घेतली. आणि कांदा भाजल्यानंतर टोमॅटो छान भाजीला फ्राय केला होता. तुम्ही कशा पद्धतीने पावभाजी करता मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत जा.
आणि माझे व्हिडिओ तुम्हाला जर बघायला आवडत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. अद्रक लसणची पेस्ट टाकल्यानंतर छान त्याला तेल सुटेपर्यंत मी भाजून घेतला आणि नंतर त्यात तिखट मीठ मसाला टाकून छानपैकी फ्राय केला. छान त्याला लाल कलर येजेपर्यंत तेल सुटेपर्यंत पूर्ण छान व्यवस्थित मटर वगैरे टाकून भाजून घेतलं आणि ते झाल्यानंतर मी लाल तिखट सुद्धा टाकलं. तुम्ही कशा पद्धतीने पावभाजी करता हे नक्की कमेंट करून मला सांगा. चवीनुसार मीठ टाकलं, कारण त्याच्यामध्ये अगोदर पण मी मीठ टाकलं होतं म्हणून मी थोडंसंच मीठ टाकलं. आणि ही जी भाजी झालेली होती ते पूर्णपणे त्या भाजीचं पाणी काढून टाकलेलं होतं. नंतर मी पूर्ण एकजीव करून घेतलं आणि त्याला छान एक 15 ते 20 मिनटं भरपूर वेळ उकडू दिलं, म्हणजे शिजू दिलं. नंतर ती भाजी पूर्णपणे घट्ट झाली होती आणि नंतर घट्ट झाल्यानंतर बघा छानपैकी अशी केली मी आजची पावभाजी. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला शेअर करून सांगा. श्री स्वामी समर्थ.